मित्रांनो नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची घोषणा केलेली. पण थांबा, तुमचे कर्ज खरोखरच या योजनेत माफ होणार का? योजनेचे नेमके निकष काय आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत कर्जासाठी किंवा कर्ज पात्र ठरणार, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटू नये, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या नवीन अपडेट आपण नेहमी घेऊन येत असतो. आज आपण 2026च्या नवीन कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर आणि अत्यंत सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कोणते कर्ज माफ होणार? या योजनेअंतर्गत प्रामुख्याने हंगामी पीक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड KCC द्वारे घेतलेले सर्व अल्प मुदतीची पीक कर्जे समाविष्ट केली यामध्ये जाणार आहेत. तसेच ज्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे मुदत संपल्यानंतर पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरण केलेलं आहे, अशी कर्ज देखील या योजनेत पात्र ठरणार आहेत. एक महत्त्वाची नोंद, सोने तारण घेतलेले असेल किंवा पीक कर्ज या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीये. सोन्याच्या माध्यमातून घेतलेलं हे लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर कालावधी. लक्ष देऊन ऐका. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेले कर्ज या योजनेत पात्र ठरेल. मात्र यासाठी एक अट आहे. हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेलं असावं आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ते भरलेलं नसावं. थोडक्यात सांगायचं तर या कालावधीतील कर्जाची 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी, की ज्यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट आहे, शासनाकडून पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. ज्या शेतकरी मित्रांना 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी. अशा शेतकऱ्यांना या नवीन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची अतिरिक्त कर्जमाफी दिली जाणार आहे. जर तुमच्या कर्ज खात्यावरील रक्कम 50,000 रक्कम पूर्ण माफ केली जाईल. बरेच शेतकरी विचारतात की HDFC किंवा कॅनरा बँकेचं कर्ज माफ होईल का? तर मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये खालील सर्व बँकांचा समावेश आहे, ज्यामध्ये राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुद्धा येतात. खाजगी क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये HDFC असो, ICICI असो किंवा इत्यादी असो, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यापारी बँका किंवा प्राथमिक कृषी पुरवठा संस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत घेतलेलं कर्जही या योजनेत 100% पात्र असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कर्जमाफी योजनेचं अत्यंत महत्त्वाचे निकष. यानंतर कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार, KYC कशी करायची आणि जर यादीत नाव आलं असेल किंवा नाही तर नेमकं काय करायचं, या सर्व प्रक्रियेवर आपण लवकरच एक नवीन डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त विचारा. आम्ही नक्की त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.